नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मस्त असा व्हेज पुलाव बनवून दाखवणार आहे आणि तोही आपल्या रोजच्या ज्या वापरण्यामध्ये जो तांदूळ असतो ना, त्या तांदळापासून हा अगदी सुटसुटीत असा मी पुलाव तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर हे मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। बासमती तुकडा तांदूळ आहे माझ्याकडे, तो रोजच्या वापरण्यातला आहे। तर तो 2 वाटी घेतलेला आहे मी। आता याच्यामध्ये भाज्या घालायला मी मटार, फ्लावर, बटाटा आणि गाजर घेतलेला आहे। तुम्ही अजूनही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता। 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या 10-12 पाकळ्या, आलं थोडंसं घेतलेलं आहे आणि 4 लवंग आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहे। तर याचं मला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर या मिरच्या मी बारीक करून तुकडे करून टाकते, म्हणजे पटकन बारीक होतील मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे बाकीचं सगळं याच्यामध्ये घालायचं आहे। आलं, लसूण आणि लवंग आणि काळी मिरी। आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कोथिंबीर घालते आणि पाणी न घालता याचं एक वाटण तयार करून घेते। हे बघा अशा पद्धतीने। तर या वाटणाने पुलावला खूप छान चव येते। आता एक मोठा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो उभा कट करून घेतला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि हा भात मी आता कढईमध्ये बनवणार आहे। तर कढई ठेवलेले गॅसवरती। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी हे तेल घालते। 1.25 पळी तेल घातलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा याच्यामध्ये घालू शकता। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, दालचिनीचा तुकडा घालते थोडासा, तेजपत्ता, कढीपत्ता। आता याच्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर मस्त असा कांदा बघू शकता आपला छान परतून झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण जे हे वाटण तयार केलेलं आहे ना, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काळी मिरी, लवंग, तर ते वाटण याच्यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे बघा छान असं परतून झालेलं आहे आपलं। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे, जास्त मसाल्याचा पण वापर नाही केलेला। आता याच्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। वाटणामध्ये धणे थोडे घातले तरीसुद्धा चालेल, म्हणजे धना पावडर टाकायची गरज नाही आपल्याला। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या ॲड करायच्या आहे आणि या भाज्याही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत मसाल्यासोबत। परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। आता भाताला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी मीठ आधीच घालते, अंदाजाने आपल्या चवीनुसार जसं तुम्हाला मीठ लागतं त्या अंदाजाने तुम्ही मीठ त्याच्यामध्ये घालू शकता। आता हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण हे तांदूळ आधीच धुवून ठेवले होते, तर ते तांदूळ आपल्याला घालायचे आहेत। आता हे तांदूळ पण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण। भाज्या आणि हे मसाले वगैरे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता इकडे हे सगळं होईपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे आपण 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे ना, तर मी 4 वाट्या पाणी गरम केलेलं आहे। आता हे गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता याला छान अशी उकळी आलेली आहे। आपण गॅस मीडियम करूया आणि झाकण ठेवून भात शिजवून घेऊया। तर 10 मिनिटानंतर मी बघितलं तर व्यवस्थित आपला भात झालेला आहे। थोडंसं साधारण आता दिसतोयच तो थोडासा कच्चा आहे, म्हणजे एक वाफ दिली तर पटकन तो शिजेल। तरी पण मी दाखवते तुम्हाला, बघा
बऱ्यापैकी शिजलेला आहे. फक्त एक वाफ दिली का एकदम परफेक्ट होऊन जाईल. तर झाकण ठेवून आपण एक वाफ देऊया 2 ते 3 मिनटं. आणि अगदी सुटसुटीत झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया की आपला पुलाव तयारच झालेला आहे. तर एक वाफ काढून झालेली आहे आणि भातही आपला पुलाव मस्त शिजलेला आहे मंडळी, बघू शकता तुम्ही. आणि अगदी सुटसुटीत झालेला आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा, अगदी कमी साहित्यात आणि घरच्या तांदळामध्ये. म्हणजे स्पेशली त्यासाठी मी बासमती तांदूळ, असा तो लांबडा तांदूळ मिळतो, तो काही स्पेशली याच्यासाठी आणलेला नाही. जो घरामध्ये आपल्या तांदूळ अवेलेबल होता त्याच तांदळामध्ये मी हा भात केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.